तर मित्रांनो, सकाळ सकाळी आपली अगदी मेंढर सुंदर अशी सुटली, वाघरतनं सोडली आणि डायरेक्ट इकडं पाचोळ्याच्या रानात आणली. तर ज्वारीचा हा पाचोळा, पाला पाचोळा आपली मेंढर खाऊन पिऊन दणदणीत अगदी कोयताळ्याचे अशा शेंगा बिंगा खाऊन अगदी पाणी झणझणीत पिती. तर बरीच मेंढर, काय अडचण नाही. त्यातली त्यात थोडस म्हणजे चाऱ्या पाण्याचं अवघड झालं यंदा. बरेच दिवस झालं मित्रांनो मेंढर धुली नव्हती. तर आज मेंढर पवनी घालायची ते बरं का. आता तर पवनी कुठं घालायची हे तुम्हाला सांगतो. तर शिना नदीच्या कडेला आम्ही 2-4 दिवस झाला आलोय. 4 दिवस झालं म्हणजे शिना नदीच्या कडकनी चाललोय मित्रांनो. तर शिना नदीचं पात्र एकदम कोरडं ठण पडलंय आणि एका जागेवर पाणी आहे, चांगलं पाणी आहे. तर त्या ठिकाणी आपण मेंढर पवनी घालणार आहे. आता जवळजवळ जेवण बिवणं केली आणि मेंढर घेऊन आलोय नदीवर आता बरं का. तर इकडं पाणी उथाळय जरा, मोहर चांगलं पाणी आहे. तिकडं पुढं जाऊन दुयाची ते मेंढर पवनी घालायची ते. तर पवनी घालायच्या आधी सुंदर अशी एकदम पाणी पाजायची मेंढर. होय पाणी पाजून बिजून झाली की थोड्या टायमाने आपण नदीत पवनी घालणार आहे मेंढर. तर पाहूया कसं कसं. तो काही शिना नदी आहे, शिना नदीच्या तीरात आपण या पात्रात धुणार आहे बरं का मेंढर मित्रांनो. त्या तिकडं पुढं खोल पाणी आहे, त्या खोल पाण्यात घालणार आहे. तर पाहू पुढचा व्हिडिओ कसा काय. तर कुवा घातलं की मेंढराला असं वाटतं बाबा आपल्याला पाणी पिया म्हणते ते. आणि शिळ बी फुकावं लागते. तर शिळ कशी फुकावं लागते तुम्हाला धावतो. तर सुंदर अशी मित्रांनो आपण मेंढर पाणी पाजली आणि आता पाणी पाजून म्हटलं जावं पलीकडचा चारा चारायला. तर नदीच्या अलीकडे बघा थोडं उथाळा अलीकडे पाणी होतं, त्यातनं मेंढर अलीकडे बोलावली ते. आणि ह्यो चारा आपण चारायचा गडीभर, कारण मेंढर दुली का नाही की परत नदीच्या कडेला मेंढर वाल्या चाऱ्यात काय चरत नाही. तर त्यामुळे म्हणलं अधोगर थोडी चारून घेऊ. अशी पाण्यातनं मेंढर येते सुंदर अशी आणि शिना बिना आणि मेंढीला कोकरत पिना. तर अशी एक थोडीशी म्हणजे मन सुचली मला, ती मन मी म्हटली. तर सुंदर असा चारा आहे मित्रांनो. हे चारा अगदी चारायचा आणि नंतर लगेच आपण दुह्याला मेंढर नेणार आहे पवनी घालायला बरं का. तर चला. तर या असं हिरवगार गावात आणि मेंढर कशी अगदी आवडीने खाती बरं का मित्रांनो. तर एक 15 मिनिटं मेंढर चारली आणि आता आपण दुह्याला मेंढर चाललीत बरं का. पवनी घालायला निघाली ते योगा अशी नदीच्या कडेनी मोहर लागून. तर गडी अगदी तयारच झाली तर मित्रांनो, कपडे बिपडे काढून पवनी घालायची पवनी घालायची काय हाकटायची आता म्हण. बर काय गडी उघड झाली तर आता आमच्यात बोरवायची तया. पाणी बिनी मस्त बघितलं कुठे खडका मस्त बघितलंय आमची आता बोरवायच्या बर घालायच्या आमच्या काय आता हाकटायच्या. बर हाकताना गाड्यावर चला. तो संता माग संता मागणं मिंडे हा नाही आप्पा बघत. तू बोलव मोर हो. मी बोलावतो मग बोलव. अरे गेली. अरे तू मोरा जा डोकी बुडव. वाना न काढ काटा मोडेल. अरे बुडवा डोकी बुडवा. येऊ दे 70 मोरा येऊ दे. अरे बघताचं खांड गेलं बरं का पाण्यात मोर. आता हे लिंबाप्पाचं आलंय. आपल्या चिकटून येऊ द्या माग. वाईट जरा आडव इथं आडव वाईट जरा मागची माग.
आता हे कुणी एकदा आणि परत ती कुणी एकदा बोलवायची तया सता माझा खडवान मर झाला शेवट झाला शेवट झाला जगातल्या बया पवनियाच्या मेंढ्याना सिनान दिला दिला ग बया सिनान दिला आता परत एकदा मेंढ्या नव ते पण बोलवायची नाही बरं का डोकी बुडवा ती दाडवा परत एकदा घालायची ताई अरे एकदा घालू ना एक नंबर जागा गावला एक नंबर आणि निघल्या का अप्पा मेंढ्या शाबास नगर पगार आहे परत गाडी मग आता बघू काम पूर्ण जातीला लय निर्मळ पाणी येड्या गावला चप्पलच अरे माझी पहिल्या दानक्याला गेली होती आली वर आली तर एकदा घातल्या पवानी चांगल्या निघल्या बरं का पण तरी पण आता आमचं गाडी ना धावलं आज एकदा पवानी घालायचं तर ते बघताना शिळी वाढली बघताच्या पाठीमाग कशा मेंढर शिरते ते बघू नेहर शिरून द्या नेहर शिरून द्या नेहर शिरून द्या आता नाही आता बुडव बुडव डोकी बुडव तर मित्रांनो लय दिसत ना सिना नदीचं पाणी गावलं आणि सिना नदीच्या पात्रात आपण मेंढर नाहतोय बरं का कसं काय आप्पा बरं आहे का हा गास आप्पाचा बहाणा कसं काय आहे ना अरे होड 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 आपल्या आडव आप्पा होईल अरे दाजी यार मेंढर कशी काय निघली एक नंबर निघली का शाबास चांगलं पाणी गावला सिना नदीचं तर ह्यो आमचा संतू दाजी बरं का हाय संतू दाजी इकडे बघ काय ह्याच्याबद्दल काय वाटतंय तुला मस्त वाटत मस्त ना बर बर नाही काय अडचण मग
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मेंढर सिना नदीत पवानी घातली बरं का. आय शेरड माघारी पळतील हान. ते आमचा 70 नाही मागणं हाना. हाणू नका, येऊन दे दामाने येऊन दे. तर बस आता 2दा घातली दाजी पवानी का रे. 1 नंबर निघले. आता ह्याच्यावर बंद करायची, बास करायच्या. मग नाणी बिनी पुंजू मस्तपैकी साखर बिकर वाटू सगळ्यांना. हळद कुकू वाहू न दिसीना नदीला. काय म्हणले आय पवा येत नाही वय. तर मित्रांनो आता इकडे आपली मेंढर गेली तर पाहून आता परत तिकून बोलवायची तर चला बोलवूया. आल्या आता नाही ब्या. अरे बोलाव सांगता तिकडे हुड हुडगेट. येऊ दे मोठ्या पाण्यात येऊ दे. अरे शाबास. तर मित्रांनो तुम्ही म्हणसाल ही शूटिंग अशी कशी काय काढली. तर मी मोबाईल पाण्यात घेऊन आलोय बरं का इकडून पवत पवत. आणि मध्ये तर थोडासा डाऊंगा आहे. डाऊंग्यात उभं राहिलोय. दांबल्या मी ढे दांबली आप्पा. काय उद्या मारती काय बाबा. मग शिरत नव्हत्या त्या दिवशी तुझ्या पाण्याच्या बघ. हा काय आता ह्यांच्या इकडे चलव. अरे या पिची आलं बाबा. आता आप्पाच्या माग राहिली का ह्या आप्पाच्या बोलवायची बरं का. लिंबा आप्पाच्या ना आमच्या मिंड्या मोहरा गेल्या. तर आप्पाच्या राहिली का आप्पाच्या मिंड्या. चला आता मित्रांनो निघायचं बाहेर. कपडे बिपडे घालायचे. आता नाणी शिपायची मस्त पार नाणी शिपायची. या आप्पाची मेंढरा एवढी बाहेर निघली की नाणी शिपूया मस्त पैकी आपण.
अशा प्रकारे मित्रांनो व्यवस्थित आपली मेंढर धुवून अगदी चकचकीत निघली तर या अशी पाण्यातनं वर आली की अशी जाडती तर या झाडलं की त्यांच्या अंगातलं पाणी कानात जे पाणी गेलंय थोडंफार ते एकदम असं निर्माळ निघून जात या पाण्यातनं निघतीत आहे आणि बाहेर जाडतीत आहे मेंढरा अंग कशी काय कान अंग जाडतीत आहे मित्रांनो आमचा बघत नदीच्या पड्याला राहिलंय हान हान हाय ना तुऱ्या जरा तरासच देतोय बरं का शाबास टाकली उडी तुऱ्याने बी आले अरे बुडो बोकड्याचं डोकं बुडो तर अनुबाईच्या वडिलांनी आमच्या सासरवाडीतनं जे अंदान दिलं होतं अनुबाईला ती ही शिळी बरं का मित्रांनो अनुबाईची कशी काय पवत आली शाबास थोडा अंग झाड कान झाड हे अनुबाईचा अंदान अंदान चल आला का लागा आप्पाचा बोकड हे बोकड मित्रांनो आप्पाचा आहे बरं का लिंबा आप्पाचा शाबास एक नंबर बोकड निघलाय बोकड्या थोडासा झाड अंग तसा की शाबास आला कानात ह्याच्यात गुत्तय शिंगात कान तर झाले आता मेंढर धुवून बिवून सगळी नेरापेरा एकदम व्यवस्थित आमचा बघत ये आप्पा निघलं वर बघत ये की तर आता बघत इथं येईल मित्रांनो आपण मस्तपैकी नाणी हळद कुकू आणि इकडे चल आप्पा आता सविस्तर माहिती सांग सगळी मला ते कसं असतं आणि काय म्हणजे करायचं असतं नाणी शिपल्यावर नाणी का शिपायची बाबा नाणी शिपाय शिपतो की नाणी शिपायची आम्ही ज्या दोघाले का नाही हा नाणी शिपावं लागते अशी बर ते 5 खड मांडली तर ना खड मांडायचं नाणी शिपायची मग आता हळद कुकू टाकायचं झालं मग काम वस्ती ह्याच्या ट्रॅक्टर आहे पहिल्यापासून लक्ष्मी दोन्ही अशी हळद कुकू टाकायचं साखर ठेवायच्या 5 खड्याला झालं वक्की ठीक आहे बर आई त्यात काय आणलंय पोगाट ह्या आनंदबाईचं काम जुन्या माणसांचं पहिलं जुनी चाल हा हा शिप सोड की सगळं तेच इकडे टाक खाल पाण्यात मासे हे असं चालतं बाबा पहिलं पूर्वीच हा पूर्वीच हे हळद कुकू वाह्याचं हे करायचं पूर्वीचा खेळ रधुली हे असं करावं लागतं तर हो का मित्रांनो सीना नदीच्या पात्रात आपण मेंढर धुली आणि थोडक्यात हे 5 खड मांडून आपण जे हळद कुंकू टाकून दही भाताचा नदी मायला निवद दावायचं कारण असं आहे तिच्या पात्रात आपण मेंढर धुली त्या म्हणजे तिला बी काहीतरी थोडा आनंद वाटला पाहिजे ह्या नदी मायला म्हणून शनी काय करायचं आपण हे हळद कुकू दही भात आणि साखर आणली तर साखर हे आपल्या म्हणजे जे गडी होतं ह्या गाड्यांना वाटून घ्यायची आणि दही भात जे आणला होता ते हिथलं जी मासं जे आपण मेंढर धुई घातली आणि हिथलं जी मासं जे इकडं तिकडं गेलं होतं तर त्या माशांना म्हणजे आता ते हिथं दही भात टाकलं की ते मासं खातील मला लाव की आपा ओके आता वक्की झालं ओके साखर आहे तूच सगळ्यांना वाटत
तिथं ठेव की. ओके. तर अशा प्रकारे मित्रांनो आता आपण मेंढर नांदली. आता सगळं ओके झालं. मेंढर आता मस्त उभी राहिली त्या. चला आता आपण कपडे घालायचे आणि जायचं आता आपापल्या मार्गाने चाऱ्या पाण्याच्या शोधात. बघत चांगली निघली का मेंढर? एकदम ओके. सिनामाईचा आशीर्वाद. नंतर एकदम ओके निघली. तर मित्रांनो आपली मेंढर कशी काय वाटली मेंढर नाहण्याचं हे मला कमेंट मध्ये सांगा. आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. बियाचं नाही पण तिचं हे राहते ते.